मम्मी हो, तुला एक प्रश्न विचारू काय? गजब बेइज्जती है. आपल्याला काय मार खायला लाज वाटत नाही सोडा, कारण आपल्याला सवय लागून गेली याची. आणि आईने मारलेला आपल्या पोरग्याला गावा लागतच नाही हो. मार खाऊन झाल्यावर आई साहेबांचा मेकअप केला, नाश्ता तयार केलेला पहिला चारून घेतलो बघा. तेवढ्यात पाणीवाला आज जागा झाला. 8 दिवसात आज पाणी सोडले बघा. पाणी आल्याला बघून म्हटलं 0 मिनिटात जाऊन पहिला मोटर आणली, आतल्या बाहेरला दोन्ही पायपा जोडून घेतलो आणि दोन्ही मोठं सिंटॅक्स भरून लागलंच आपली खर्चाची भांडी बी सगळी भरून ठेवली. आज म्हटलं काही शिल्लक ठेवायची नाहीत, भांडी भांडी सगळी भरून टाकायची. कवा सोडतोय सोडून दे परत पाणी. पाणी भरता भरता सगळ्या घरात पसारा करून टाकले बघा. लागलंच म्हटलं आपलं प्याचं बी पाणी भरून ठेवा एका जाग्याला. परत आणि उन्हातानाचं बारडे घेऊन कोणी हिंडणार म्हणतो रस्त्यानं सगळ्या. प्याचं पाणी भरता भरता आपला गरिबांचा फ्रीज काढून ठेवलं बघा, कारण उन्हाळा चालू झालाय हो. डेरा पण आपला गरगरीत भरून ठेवलं बघा. आणि उन्हाळ्यात त्या गरिबांच्या फ्रीज मधलं पाणी कोण कोणी पिते भावानं मला कमेंट मध्ये नक्की सांगा. पाणी भांड्यात कमी आणि फरशीवर जास्त सांडून ठेवली बघ. या आपली कायमचीच वराड आहे सोडा, त्यात काही विषय नाही. कायम आपले एक ना धड भाराभर चिंधी असते ती. आणि या तांदळा एक आपण कायम गंडवतोय बघा. त्याला गरगरीत भरायचा आणि टाकायचं ओतून बस म्हणायचं वरडत. आता याला काय कळते दवा. सगळे काम आवरत आवरत पाणी भरायला आपल्याला 2 वाजलेलं भावानो. पण तुमच्या भावानं मात्र पाणी सगळं गरगरीत भरून ठेवला. यात विषय कसा आहे माहितीये का, एकट्यावर वेळ आल्यावरच कळते आपला आधारस्तंभ आपण स्वतःच आहे. त्यामुळे आपली कामं हे आपल्यालाच करायला लागतात हो. स्वतःची कामं स्वतः करायला शिका, म्हणजे कुणापुढे हात पसरायची गरज लागणार नाही.